धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात विद्युत तारांमधून पडलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या आगीत 1 एकर मका पीक जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत शेतकरी दिलीप त्र्यंबक पाटील यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून ऐन कापणीच्या तोंडावरचं पीक नष्ट झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं। मिळालेल्या माहितीनुसार दिलीप पाटील यांनी रब्बी हंगामात मका पिकाची लागवड केली होती। पीक पूर्णपणे वाढून कापणीस तयार असतानाच अचानक विद्युत तारांमधून ठिणगी पडून शिवारात आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण 1 एकर क्षेत्रातील मका जळून टाकला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। या आगीत अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे शेतकरी दिलीप पाटील यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं असून अपेक्षित उत्पन्न हाती येण्याआधीच नष्ट झालं। त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे विद्युत विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होती। मुख्य संपादक जतीन बोरसेसर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। आज दुपारी आपला शेतातून लाईट गेली। ते गुलाला झाला, मी शेतातच होतो। ते त्याच्या गुलानाने सगळा मक्का जळाला। एकरभर आहे आणि तो 70-80 हजारचा मक्का आहे। ते मला आता काहीच भरपाई करून द्या आता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।